नमस्कार मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी चाललो आहे मंडणगडला. सकाळचं वातावरण बघा, सगळी दुकानं बंद आहेत, रिक्षा बंद आहेत. मला डेपोत जायचं आहे पण एकही रिक्षा मिळत नाही आहे. आता पोलीस चौकीत जाऊन बघूया रिक्षा मिळते का. आता मला एक रिक्षा मिळाली आहे. आता चाललो आहे पनवेल डेपोत. सकाळचं वातावरण बघा किती छान आहे ते. सूर्य उगवला आहे, खूप छान वातावरण दिसतं मला. चाललो आहे डेपोत. आमच्याकडे अलीकडेच आता एक नवीन CNG पंप चालू झाला इकडे बघा समोरच. मित्रांनो, तर पोहोचलो आहे पनवेल बस डेपोमध्ये. आता इथून जी बस मिळेल त्या बसनी लवकर पुढे जायचं आपल्याला. आज आपण एक मस्त प्रवास करणार आहोत. तुम्हाला कळलं असेल, लालपरी म्हणजे एस टीने चाललो आहे मी आता मंडणगडला. समोर विंडो दिसते, तिथे अलिबागचं बुकिंग होतं. इकडे बघा अलिबागच्या बस उभे आहेत. शिवशाही बस लागले तिकडे. मला वाटतं ते विदाऊट कंडक्टर गाडी असते ती. इथे तिकीट काढायचं, पनवेल टू अलिबाग नॉनस्टॉप असते. हे समोर बघा आगार आहे, पनवेल आगार. आणि हा पनवेल डेपो, समोर ब्रिज आहे. सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का, दर सकाळी गावी 11 ते 12च्या दरम्यान जर असेल ना कार्यक्रम कोणता पण, तर तुम्ही सकाळी पहाटे 6:30 ते 7 वाजता पनवेलला जरी बस पकडलीत ना, तरी तुम्ही कार्यक्रमाला पोहोचू शकता. कारण सकाळी बसची फ्रिक्वेन्सी खूप आहे. आता बघा पनवेलच्या डेपोच्या बाहेर पडलो आहेत आपण. हा समोरचा ब्रिज मगाशी दाखवला तोच. डेपोच्या बाहेर निघालो आहे. बाहेरचं वातावरण बघा. सकाळच्या तर 7 वाजले असतील. डेपो सोडल्यानंतर बाहेरचे दृश्य बघा, खूप सुंदर आहेत. आणि योगायोग म्हणजे मला विंडो सीट मिळाली. समोर बघा डोंगरावरती काय दिसतंय, एक बोट. पण ते एक बोट नाही आहे, डोंगर आहे तो. कर्नाळाचं अभयारण्य. इकडे सकाळी किंवा संध्याकाळी बघाल, दुपारी पण माकडं बसलेले असतात रस्त्यावरती. मी मगाशी सांगायला विसरलो, पनवेलला जी मला गाडी भेटली आहे, त्या गाडीचं नाव आहे मुंबई दापोली. जी गाडी गोरेगाव मंडणगड मार्गे जाते आणि मला जायचं आहे मंडणगडला. आता आपण पोहोचलो आहे पळसपेला. हा टोल नाका. मागे आम्ही प्रवास केला होता मेमध्ये गावी जाताना, तेव्हा टोल नाका चालू होता. आता वाटतं बंद केला आहे तो, कारण बरीच मध्ये मध्ये कामं बाकी आहेत हायवेची, त्याच्यामुळे वाटतं बंद केला आहे. हा बाहेरचा निसर्ग बघा. ST बसच्या विंडोमधून निसर्ग बघायचा ना, खूप मजा येते. मित्रांनो, बघताय पावसाचं वातावरण थोडं वाटतंय मला. कदाचित पाऊस येऊ शकतो. आता पोचलोय पेनला. ही बस बघा, ज्या बसने आपण चाललोय मंडणगडपर्यंत. आता उतरलो इथे पेनला, रामवाडी.
कंडक्टर बोलतोय 10 मिनटं थांबेल गाडी. बघूया आता किती वाजता निघत आहेत. पोचायच्या वेळेत किती लेट होतं माहीत नाही. इकडे बघा झुणका भाकर केंद्र आहे इकडे. बघा मागं CNG पंप दिसतोय. आता मी थांबलो इथे ऊसाचा रस प्यायला. तर तो ऊसचा रसचा मालकच नाही ते. आता पेनवरून निघालो आहे आपण. आता मला वाटतं कोलाड येईल. पावसाचं वातावरण दिसते मला. काळे ढग आलेत. इकडे ट्रॅक आहे. कोकण रेल्वेचं फाटक आहे. काळे ढग झालेत जमा. ही मालगाडी चालली आहे. मला वाटतं आता वळखळ येईल कदाचित. मालगाडी चालली आहे बाजूने. ट्रॅक आणि हायवे एकदम जवळजवळ येते. ढगबग असे काळे आहेत. असं वाटतं की आता पाऊस येईल. बारीक बारीक पाऊस चालू झाला आहे. खूप भारी वाटते. मातीचा वास यायला लागला आहे. पाऊस चालू झाला आहे आता. मुंबईमध्ये पाऊसच नाही आहे. पाऊस चालू झाला आहे बघा. एवढा पण जास्त पडत नाही आहे पण पाऊस पडतोय. गरमी वाढली. पाच मिनिटं येऊन जातो ना पण गरमी वाढते मग. बाजूने बघा चालले वंदे भारत एक्सप्रेस. मला वाटतं ही जिंदाल कंपनी आहे. स्टील कंपनी आहे. त्याचं कॅम्पस बघाल तुम्ही तर खूप मोठं आहे. जसा JSWचा कॅम्पस आहे ना खूप मोठा तसंच आहे. आता आपण आले कोलाडला. हे कोलाडचं मार्केट आहे. आता पुढे येईल कोलाड रेल्वे स्टेशन. एकदम रस्त्याच्या बाजूलाच आहे ते स्टेशन. दाखवतो बघा तुम्हाला. त्याची गेटची कमान समोरच आहे. हे बघा कोलाड स्टेशन. एकदम जवळच आहे. वॉकेबल. आता आपण आलो इंदापूरला. हा समोर डेपो आतमध्ये आहे. इंदापूरला पण त्याने का डेपोमध्ये गाडी घेऊन गेला नाही. बाहेर रस्त्यावर उभी केली निघाला आहे. बाहेरच थांबतोय. हा बघा डेपो. बाहेरूनच चाललेत. आता बघा परत पाऊस चालू झाला आहे. मगाशी थांबला होता. आता इंदापूरला परत चालू झालं आहे. बारीक बारीक पाऊस पडतो आहे. दिसतंय का? हे बाहेरचं वातावरण बघा. खूप छान निसर्ग आहे. ढग काळे आलेत. असं वाटतं की खूप जोरात पाऊस येईल पण एकदम जोरात पाऊस येतच नाही आहे. रिमझिम करतोय परत बंद होतोय. हो सगळं रिमझिम पाऊस करतोय. 1 तास कंटिन्यू लागला असता ना तर थोडी गरमी कमी झाली असती. आता पोहोचलो माणगावला. ही समोरून गाडी आली. तो रूट आहे पुण्याचा. इकडे नेहमी ट्रॅफिक असते. आता आपण माणगाव डेपोच्या आत जातोय.
समोर आहे माणगाव डेपो. ही मंडळी नेहमीची असते. अलिबाग, कुल्फी, काकडी हे विकणारे लोक आहेत सगळे. एकदम माणगावला बस थांबले की ह्यांची लाईन चालू असते. आता माणगाववरून निघालो आहे. सकाळचे बघा पुढे पब्लिक नाही आहे. दुपारनंतर पब्लिक असते आणि ट्रॅफिक पण सकाळी नसते एवढी. 10च्या नंतर ट्रॅफिक असते. आता आलो आहे गोरेगावला. हे बघा समोर दिसतंय, हे गोरेगावचं कॅन्टीन तोडलं आहे. आता नवीन काम चालू आहे तिथे. मित्रांनो, आता तुम्हाला एक अशी जागा दाखवतो. गोरेगावच्या जस्ट पुढे आहे. आता एक कमान येईल बघा, संत रोहिदास नगर, ज्या ठिकाणी दादा आधी राहायचा. म्हणजे आधी विरला होता, त्यानंतर त्याची ट्रान्सफर झाली इकडे. तो इथे गोरेगावला राहायचा. तिकडे डॉक्टर आहेत, डॉक्टरांच्या वरच्या मारल्यावर राहायचा तो. आता आपण आलो आहे गोरेगावच्या पुढे. आता लागलं आहे घाट सेक्शन. आता आपली ST घाटातून जाते. नजारा बघा किती सुंदर दिसतोय. वळणावळणाचा रस्ता आहे आणि ड्रायव्हर दादा अगदी एकदम त्याच्या हुशारीने बस चालवत आहेत. मला वाटतं हा घाट आहे ना 8 किलोमीटरचा आहे. म्हणजे चढायला 4 किलोमीटर आणि उतरायला 4 किलोमीटर. पण जर नवीन ड्रायव्हर असेल ना तर थोडा त्याला प्रॉब्लेम होतो, कारण खूप मोठा चढ आहे इथे. हे बघा किती वळण आहेत ते. आता आपण पोहोचलो आहे डोंगर माथ्यावरती. खाली दिसते का, ती आंब्याची खाडी आहे. आता उतार चालू झाला आहे. आता पोचलो आहे आपण आंबेतला. हा आहे आंबेत डेपो. आंबेत हे गाव सावित्री नदीच्या खाडी किनारी वसलेले एक गाव आहे. त्या गावचा हा डेपो आहे. आता आंबेतवरून निघालो पुढे आपण. बऱ्याच लोकांना माहीत असेल, आंबेत हे गाव आहे ना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांचे मूळ गाव आहे. त्यांनी बांधलेला हा, आता बघेल, हा आंबेतचा पूल. जेव्हा ते बांधकाम मंत्री होते त्यावेळेस हा पूल बांधला आहे. साधारण 1976-77च्या दरम्यान हा आंबेतचा पूल बांधला आहे. आणि समोर दिसतंय त्यांचा तिथे बंगला आहे. हा बघा आंबेतचा पूल. एक्झॅक्टली राईट साईडला त्यांचा बंगला दिसतोय. हा बघा, दिसतोय का, निसर्गरम्य वातावरणामध्येच त्यांचा बंगला आहे. आता पुढे आलो आपण महापळला. महापळचा स्टॉप. आणि या पुढे अजून एक फाटा येतो. इथून तुडील मार्गे आपण महाडला पण जाऊ शकतो. ही चौकी आहे बघा, इथून आपण महाडला पण जाऊ शकतो.
आता बघा मंडणगडच्या आधी एक घाट लागतो आहे, त्याच्या खाली एक डॅम आहे, धरण आहे. हे बघा खाली, हे पण धरण खूप मोठं आहे. आणि या समोरचा डोंगर दिसतोय ना, हे धरण आहे. आणि या डोंगरावरती काहीतरी काम चाललं आहे. काय चाललं ते अजून पण कळत नाही, कारण ते डेव्हलपमेंटचं काम चाललं आहे. डोंगर विकत घेऊन काहीतरी चालले, झाडं लावतात की काय लावतात माहीत नाही. खूप छान काम चाललं आहे. मला वाटतं 3-4 वर्षापासून ते काम चाललं आहे. हे दिसतंय का, रस्ता पण बनवला आहे. डोंगरावरची काहीतरी झाडं पण तोडलेत अर्धी. आता पोचलो आहे देशमुख बाग. इथे खाली देशमुख बाग आहे. इथे बघाल ना तुम्ही, पावसामध्ये एवढं छान वातावरण असतं ना, धबधबे बघायला भेटतील मला. हे बघा दिसते का, त्यांनी घरं पण इथे बांधलेत. आता पोहोचलो शिरगावला. इथे बघा हेलिपॅड आहे. इथे आपले मुख्यमंत्री साहेब पण उतरून आले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रपती मंडणगडला त्यांनी व्हिजिट दिली होती. हा आहे दापोली फाटा. इथून आपण आपल्या गावी जाऊ शकतो, आपल्या मूळ गावी. आणि पुढे सरळ गेलो की मंडणगड. आता चालू झाले मंडणगड. इथे राईट साईडला पंचायत समिती आहे, पोलीस चौकी आहे. आता मंडणगडच्या एस टी डिपार्टमेंट चाललो आपण. समोर बघा रिक्षा स्टँड आहे. इथं डेपोत पोचतोय आपण. हा हे मंडणगड डेपो. फायनली पोचलो आता मंडणगडला. सकाळी 11 वाजता. पण वेळ आहे काय, दादाची वाट बघतोय. दादा येतोय माडवर. आता आपण आलो आहे एस टी स्टँडच्या एक्झॅक्टली समोर. त्याच्या बाजूला बघा, हे समोर दिसतंय तुम्हाला, हा चौक आहे. इथून राईटला वेळाच आहे, वेळाचा रस्ता आहे. इथून खाली दापोली रस्ता आहे. हा जो हारवाला दिसतोय, मंडणगडमध्ये हा एकमेव हारवाला आहे. दुसरा कोणी हारवालाच नाही आहे. आता हे बघेल समोरून एस टी आली. ह्या रोडचं काम चाललं आहे, म्हणजे अंबडवे गावापर्यंत हा रोड चालणार आहे. हायवे होणार आहे इकडे. अंबडवे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव. आणि हा इकडे समोर डेपोचा रस्ता आहे. इकडे गोडाऊन आहे. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो चौक आहे. जेव्हा हायवेचं काम होईल ना, तेव्हा ते चौक दिसेल. हे बघा, इकडे सगळी दुकान तोडली होती, त्यानंतर परत 2-2 फुटाची दुकान तयार केली ती साईडला बघा.